आम्हाला अभिमान वाटला की रिक्षावाल्याला कोण वाली नाही, पण बघतोय रिक्षावाला, कोणतरी रिक्षावाला आमच्याकडे बघतोय. छोटं असलं की 5,000-5,000 रुपये दंड मारतात. याच्या बी कुठेतरी थांबलं पाहिजे. ते कोणाला माहीत नसतं, ते रिक्षावाल्याला माहिती असतं. फोटो काढला की लगेच 1,500 2,000 याच्यात मध्ये पण काहीतरी कमी झालं पाहिजे. काही सत्याचा बुरका घालून जरा वेगळेच असतात, चित्र वेगळं असतं, 9 नंतर चित्र बदलतं. खूप आहे प्रॉब्लेम. खूप म्हणजे कधी कधी अर्धा तास जातो. 4 पॅनल बिनविरोध झाले तर माणसांनी जे हक्काचं मतदान कसं करायचं, वोटिंग कार्ड कशाला बनवले, त्याचं काय कारण आहे तर त्यांनी उभंच राहू नये. तुम्ही तिकीट घ्यापर्यंत खुशीने जाताय, मग तुम्ही घेऊच नका, दुसऱ्याला चांद द्या. एखादा गरीब असतो ना बिचारा, खाणं इथं काय नाही होणं. उभे राहिली 4 जण की मग होतं देवण घेवण. समस्त रिक्षावाले, धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना या सचिव या नात्याने पहिली गोष्ट मी तुझं अभिनंदन, तुमच्या टीमचं अभिनंदन करतो. कारण आम्हाला अभिमान वाटला की रिक्षावाल्याला कोण वाली नाही, पण बघतोय रिक्षावाला, कोणतरी रिक्षावाला आमच्याकडे बघतोय. हे आमच्यासाठी अभिमानाचा स्वाभिमान आहे. आणि खूप खूप ठाण्याच्या शेअरिंग ऑटो रिक्षातर्फे मी विजय वाघ तुझं हार्दिक म्हणजे अभिनंदन करतो तुमच्या टीमचं. कारण मी तुला सोशल मीडियावर बघतो, म्हणजे वेळ न भेटल्यामुळे रात्री 2-2 वाजेपर्यंत असतो. मित्रा, स्वामींची कृपा, भेट झाली. आणि माझं मत आहे की आमच्या जरा बाजू मांडा, राजकीय थोड्यात वेळ द्या आता 16 नंतर. आणि खूप काही आहेत, लय प्रॉब्लेम आहेत आम्हाला. नो एंट्री असो, म्हणजे बघतोय रिक्षावाला, ते बघा फक्त. माझे घरचे पण चांगले इतके बोलत नाही माझ्याबद्दल. खरंच अभिमानासारखी गोष्ट आहे. नाही खूप आम्हाला खूप कधीही ठाण्यात काही सहकार्य लागलं. हे आमचे कांबळे मामा आहेत, कधी तुम्ही सांगा, आवाज द्या हक्काने. विचार करतो तिकीट निवडणूक लढवतो ठाण्यातून, तिकीट द्या ना. नक्की लढा, पण सत्याचा चेहरा म्हणजे काय झालंय, रावणाच्या चेहऱ्यावर रामाचा चेहरा लावून होतोय, ते होता कामा नये. गरिबाचा वाली इथे कोण नाही आहे. आणि मला वाटतं फक्त बघतोय रिक्षावाला, त्यांनी नुसतं बघितलं तरी महाराष्ट्राची धुरा, ठाण्यातली धुरा, जे कोणाला माहीत नसतं ते रिक्षावाल्याला माहिती असतं. म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद. आणि आमच्या रिक्षावाल्यांकडे असंच लक्ष ठेवा. काही सत्याचा बुरका घालून जरा वेगळेच असतात, चित्र वेगळं असतं, 9 नंतर चित्र बदलतं, तसं होता कामा नये. आम्ही 9चं चित्र बघूनच आलो मी आता. आम्ही आधी त्यांच्याकडेच गेलो होतो, इकडे तिकडे आलो. इकडून आला नाही, खरंच गोष्ट आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि खूप काही बाजू आहेत. आणि आज मला बरं वाटलं, मी ज्यावेळी सोशल मीडियावर बघितलं, मुंबईपासून मी तुम्हाला बघतोय आणि आज इकडे आलात ना, ठाणे नगरीत तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि ठाणं इथं काय नाही होणं. उभे राहिली 4 जण की मग होतं देवण घेवण. येस धन्यवाद. तर आज आपण आलेलो आहे आपल्या या शोची सुरुवात करण्यासाठी ठाण्याच्या किसन नगरमध्ये. रिक्षा आपली आलेली आहे आणि सध्या आम्ही म्हटलं इतकी मोठी गजबजाट होता, काय होतं म्हटलं लावून टाकूया रिक्षा. लावली कुठे तर रिक्षा स्टँडवरती लावून टाकली. आजचा एपिसोड जरा रिक्षावाल्यांची गप्पा मारू, ठाण्यातल्या रिक्षावाल्यांच्या समस्या काय, प्रॉब्लेम्स काय जाणून घेऊया, बघूया काय म्हणतात. आता आपलं स्वागत तर जोरदार झालेलं आहे, बोलूया रिक्षावाल्यांची चर्चा करूया. तुम्ही आहात का, ठाण्यातलेच आहात का? काय नाव काय सर तुमचं? अर्जुन कांबळे. काय? अर्जुन कांबळे. अर्जुन कांबळे. मग यावेळेला अर्जुन कुणाला तीर मारणार आहे? आता बघू, आता 16च्या नंतर आता सर्व काय होईल राजकीय. पण राजकीयचे आम्हाला काही थोडं हे नाही आहे. फक्त आपल्याला राजकारण काय करायचं सांगा मला. एक रिक्षावाला म्हणून मी काय या बसा, तुमच्या आमच्या रिक्षात बसा. या इकडून नाही, इकडे बसा. अहो इकडे बसा. काय समस्या काय तुमच्याकडे? आमच्या समस्या एवढ्याच आहेत की छोट्या मोठ्या गोष्टीला की नो एंट्री असतात. आता ठाणे शहरामध्ये तर जाम गर्दी चालली रिक्षांची आणि इतर वाहन पण आहेत. पण हे शासकीय हवालदार असू द्या की कुठे असं की छोटं असलं की 5,000 रुपये दंड मारतात. याच्या बी कुठेतरी थांबलं पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. आणि इथून पुढं रिक्षावर 2.5 लाख रुपये दंड आहे. फोटो काढला की लगेच 1,500 2,000 याच्यात मध्ये पण काहीतरी कमी झालं पाहिजे.
आम्ही तसं मुख्यमंत्री साहेबांना दिलेले लेटर. आता बघू ते 16च्या नंतर ते काय करतील. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम खूप आहे ना. खूप आहे प्रॉब्लेम. त्याची परवा पण आलो होतो आम्ही. आमचा अर्धा दिवस ट्रॅफिकमध्ये गेला आमचा. खूप म्हणजे कधी अर्धा तास जातो. मग मला सांगा, आता तुम्ही रिक्षावर ट्रॅफिकमध्ये असते तुमची, तर आपण मस्त मग फन आपण जरा सिरियस काय करायचं ना रोज आपल्याला. तर थांबा तुमच्याकडे तुम्ही इकडेच थांबा 1 मिनटं. आता तुम्ही रिक्षात बसता, रिक्षा चालवता, पण ट्रॅफिकमध्ये मागे जे बसणारे पॅसेंजर असतात ते म्हणून वैतागत असतील ना. वैतागतात ना. काय करतात मग ते तेवढ्या वेळात? मग तितक्यामध्ये आम्ही थोडं बोलतो, एक दुसऱ्याला बोलतो, आम्ही मजा करतो, थोडाफार टाईम निघून जातो आमचा. आणि पॅसेंजर म्हणजे कसे की बोलतात ना, पॅसेंजर म्हणजे आपला प्रसाद म्हणजे देव, घर दुकान म्हणजे आलं म्हणजे त्याला काय बोलतो आपण, आपला एक देव असतो. तशी आम्ही जोडून मिसळून निघून जातो. कधी कपल वगैरे फिरवलं का रिक्षात? नाही असं काय आम्ही रिक्षावाले नाही फिरलं, ते बसतात, आम्ही पाठीमागे लक्ष देत नाहीत. आम्ही ते आता पॅसेंजर म्हणून आम्ही घेऊन जातो त्यांना. कपल तर असतातच, आता हे चालूच आहे काही गोष्टी हे करून. सर्वाधिक वेळ तुमचा काय ट्रॅफिकमध्ये जात असेल? हां, पूर्ण ट्रॉफिकमध्येच मग ते ऊन असतं, हे असं, तेवढी तकलीफमध्ये आम्हाला करावंच लागतं. बरोबर आहे. पाठीमागे वळून बघितलं तर आपला परपंच दिसतो, काहीच करू शकत नाही असं येते काही गोष्टी. काय पाठीमागे काय आता ज्या टायमाला आम्ही रिक्षा चालवतो तर म्हणतात ना उन्हाचं हे ते, ज्या टायमाला आम्ही पाठीमागे वळून बघतो तर आमचं घर परपंच दिसतो, हे करावंच लागणार आहे आपल्याला. काय सर्व गोष्टी. या तुम्ही या, यांना बसूया जरा आपण. बसा. काय म्हणताय, काय नाव तुमचं? कलीम खान. हा? कलीम खान. कलीम खान. मॉमिटन. मला वाटलं सलमान खान. अरे नाही तुम्ही दादा, दिसायला आमिर खान, पण दिसायला आमिर खान सारखे आहे. नाही, माझं वय 47 आहे. हा. रिक्षा चालवतो. बोला ना. समस्या तर एवढ्या नाही आहे. नाही, तुम्ही मगाशी काहीतरी बोलत होतात. हा, मी नेहमी जेवायला गेलो ना दुपारी, तर बघतोय रिक्षावाला. विषय आहे का? निघतोय रिक्षावाला. मी डेली बघतोय. पूर्ण ठाण्यामध्ये फिरताय तुम्ही. नाही, खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आणि तुम्ही असे काम करता, म्हणजे ही गोष्ट आहे ना लोकांची तुम्ही पोहोचवताय. ही बरोबर. आता लोकांनी आता- तुम्ही जे आता- गोष्ट करताय ना ही खूप चांगली, म्हणजे लोकांना माहिती पडतो. आता आमच्यासारखा दुपारी जातो ना जेवायला, माहिती पडतंय का तुम्ही लोकांच्या समस्या आहेत ना टी व्ही समोर मांडताय आणि सर्वांना पोहोचताय. हे काम खूप मी रोज बघतो घरी गेलं का, मला बरं वाटला. माझी भूमिका एक आहे वेगळं. माझं काय करतो सांगतो. आता नेते फिरतात का तुमच्याकडे? नेते कधी असतात जेव्हा इलेक्शन आला की नेते आहे ना. येतात. आम्ही कसं इलेक्शन असतो नसतो आम्ही फिरतो. हा. आता नेते नाही फिरत म्हणून मी नेत्यांची कामं करतोय सध्या. नाही, हे खूप चांगला करता म्हणून बोलतो. माझा मुद्दा वेगळा आहे. माझा एकच बोला. तुम्ही हे ना पूर्ण तुम्ही पुढे पाठवू शकताय. आणि एक प्रश्न माझा असा आहे, तर जेव्हा आता बघा काही ठिकाणी आता हे सांगितलं बिनविरोध होत आहे. बिनविरोध नाही का. आपल्याला हक्क दिलाय वर्षामध्ये एकदा, 5 वर्षामध्ये एकदा आपला हक्क बजवायचा असतो. इलेक्शन करायचं असतं. जर काही ठिकाणी बिनविरोध झाला, 4 पॅनल बिनविरोध झाले, तर माणसांनी जे हक्काचं मतदान कसं करायचं. वोटिंग कार्ड कशाला बनवलेत. वोटिंग कार्ड आहेत ना, ते हक्काचं मत तुम्ही देणार कसा. आम्हाला यांना करायचंच नव्हता. बरं ठीक आहे, ते नोटा जे बटन दिलाय हे 4 पैकी नाही तुम्हाला आवडत नाही ना, हे 4 उमेदवार निवडायचे नाहीये, तर तुम्ही नोटा बटन दिलाय ना त्याच्यामध्ये, तुम्ही आम्ही नोटा दाबू शकता ना, आम्ही नोटा दाबू 4 पैकी. माझं एक साधारण आहे का इलेक्शन आहे ना. तुम्हाला काय वाटतं बिनविरोध का होतात आपल्याकडे? बघा आता काही लोक आहेत ना चांगली गोष्ट बोलताय का, हा आम्ही असं केला. नेत्यांचे काही जे उभे राहिलेत ना त्यांचा काही प्रश्न असेल किंवा त्यांना त्यांचे काय कारण असेल ते आपण नाही समजू शकतो. नेत्यांची समस्या झाली. आणि जे उभं राहिलंय त्याला एक तर पहिली गोष्ट त्याचं काय कारण आहे तर त्यांनी उभंच राहू नये. तुम्ही तिकीट घ्यापर्यंत खुशीने जाताय, मग तुम्ही घेऊच नका. दुसऱ्याला चांद द्या. एखादा गरीब असतो ना बिचारा, तो ज्याला खरंच उभं राहायचं आहे आणि निवडून यायचं पलटी मारतात ना सर. हा, मग त्यांनी उभं राहू नये, नाही तर त्यांनी घेऊच नाही तिकीट. जाऊ दे, आपण आपला कशाला बीपी वाढवायचा त्यांच्या. ते नाही, पण तसं करू नये लोकांनी. आणि एखादा चांगला उभा राहिला तर त्यांना निवडून द्या. कुठलाही चांगला उमेदवार निवडून द्या, माझं म्हणणं आहे. आणि लोकांच्या समस्या आता जे निवडून येणार आहे. समस्यांचा विषय आला, काय तुमच्या समस्या काय ठाण्यामध्ये? बघा ट्रॅफिकचा सर्वात मोठा मुद्दा ट्रॅफिकचा आहे. ते ट्रॅफिकचं सोडून द्या. उद्या आहे बघा, उद्या माझं लग्न होईल, माझी पोरं होतील, ठीक आहे, माझी पोरं मोठी होतील, ती नोकरीला जातील, तरी ठाण्याची ट्रॅफिकची समस्या तशीच राहील असं वाटतं मला. नाही, जर केलं ना, यांनी केलं ना नेमके ठिकाणी ना, जिथं पाहिजे तिथं होमगार्ड पाठवलं पाहिजे, ते वार्डन पाठवलं पाहिजे. ट्रॅफिक बरोबर आहेत ना, यांच्या हातात असतो. काही ठिकाणी तुम्ही जेव्हा आहे ना गरज असती ना त्या टायमाला तुम्ही नुसतं गाड्या पकडत राहतात ट्रॅफिकवाले. पण नुसतं तुम्ही गेले, तुम्ही 3 हात नाक्याला मी बघितलं ना, तिकडे काय करता मग त्यांचं ते
मालमत्ता त्यांचा टाइम झाला की ते जमा पण करताय, त्यांना गरज असते. काही ठिकाणी तुम्ही मॅनेज करा ना, करता येतात मॅनेज. होमगार्डला फोटो काढायचा अधिकार नाहीये, हा. तरी ते फोटो काढून त्यांचे ते त्यांच्या अधिकाऱ्याकडे देतात ते लोक. हा. त्यांना अधिकार आहे का फोटो काढायचा? मग ते फोटो काढून त्यांच्याकडे देतात, मग ते आम्हाला 2-2 हजार 3-3 हजार रुपये फाईन पाठवतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आणि त्यांचे अधिकारी काय नाही, मग ते नंतर मग असे तुमच्यासारखे पत्रकार येतात, त्या टायमाला काही गोष्टी थांबतात आणि घाबरून ते फोटो डिलीट करतात. आता काल त्या दिवशी आपण एकाकडे गेलो होतो, तर एक मुलगा बोलला होता की कसं पोलीस कारवाई करतात वगैरे. आता हे सुद्धा तेच म्हणतात की पोलीस कारवाई करतात, होमगार्ड फोटो काढतो, त्यांना काय होमगार्डला परमिशन नाही ना, होमगार्डला परमिशन नाही. तर कोण कोणाचे फोटो काढतोय? इकडे 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 ए काय कोण लाग 16 तारीख झाली की हा. सामान्यांना बोळा आणि मग हितच लोळा. तर आता आपण काय केलं, आपली रिक्षा आपण काकांना चालवायला दिली. म्हटलं काकाची गप्पा मारू आणि बघूया काका काय म्हणतात आपल्याला. काका काय समस्या काय तुमच्या ठाण्यातल्या? ठाण्यातल्या समस्या म्हणजे आता समस्या ह्या शब्दाचा अर्थ काय तोच आम्ही शोधतोय रिक्षावाले सध्या. कारण ट्रॉफिकची झाली समस्या, फाईनची झाली. ट्रॉफिकचा आता विषय असा आहे की जिथे नो एंट्री करायला पाहिजे होती तिथे होत नाहीये, आणि जिथं करायला नाही पाहिजे होतं तिथं नो एंट्री होते. आता हे जर आपण इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही बघचालत की 22 नंबरच्या सर्कलला प्रायव्हेट बसेसला दिलेलं होतं की तुम्ही इथून टर्न मारा. ते न होता त्या प्रायव्हेट बसेस नेहरू नगरवरून टर्न मारतात. सकाळच्या वेळेला चाकरमानी कामाला जाणारे रिक्षावाल्याचं पोट, आज गॅस वाढलाय, शिफ्ट 300 रुपये. मग ह्या संसाराची धडपड करत करत त्यांनी बाहेर निघाला की मग सासरे बुवा समोर उभे असतात आमचे. म्हणजे ते कुठंतरी बघावं लागतं सगळ्या गोष्टी. ते म्हणणार आम्ही आमची ड्युटी करतोय, अरे पण आमची जडीबुटी वाया जाते ना. रिक्षावाल्यांनी जगायचं तर कसं जगायचं? सगळ्या गोष्टीचं आम्हाला एकच म्हणणं आहे की आम्हा रिक्षावाल्याने जी हाडतूड, जी कायदा निघाला की त्याची म्हणजे इज्जत देत नाही का लोक? नाही 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 अहो, साधा रिक्षावाल्याचे बी शब्द जर ऐकले ना तर माणूस असा वाटतं की ती रिक्षा चालवतोय का भिका मागतोय आम्ही. म्हणजे अशी अवस्था आहे. कोणी बी राजकीयाने उठावं, पहिला कायदा आणावं, रिक्षावाल्याला बेशिस्त म्हणावं. काही सत्ताधाऱ्यांमधले असतात, काही विरोधकांमधले असतात, ज्यांनी त्यांनी म्हणजे एखाद्या फॉरेन्सिक लॅबला कसं टेस्ट होते, एखादा रोग आला तसा, मग तशी आमची लॅबमध्ये नेऊन टेस्ट करतात. हा टाका ह्याच्यावर पहिला कायदा करा. आता मला सांगा, तू रिक्षा चालवता ट्रॅफिकमध्ये, तुम्हाला त्रास होतो, पण तसा त्रास पॅसेंजरला पण होत असेल. कधी पॅसेंजर काय बोललेत तुम्हाला? पॅसेंजर बोललेत ना, त्यांना कसं असतं रिक्षात बसले की म्हणणार चला चला लवकर, ना तर हाबडे लागला तर मग आमचा दिवस कापला जातो, हाबडे होतो, तुम्ही लवकर चला. कोणाचं काय ते याला बोलतात ना कॉल सेंटरमधले, जास्त करून IIT पार्क हा भाग IIT पार्कचा असल्यामुळे त्या लोकांना अर्जंट ड्युटी पोचायचं असतं. आमचं काय म्हणणं आहे की IIT पार्क आज उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांच्यामुळे आज सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे. पण हा रोजगार मिळताना जबाबदारी सगळ्यांची आहे. वाहतूक शाखेने बाबा आम्ही काय नियम दिले, आज वागळेला जास्त करून इथे ट्रॉफिक होते तर तुम्ही काय नियम केलाय, तर ह्या पासपोर्टच्या इथं तर कधी कधी रिक्षावाले एकच वॉर्डन असतो आणि तिथं हे रिक्षावाले आमचे नाकेवाले जे आहेत ते तिथे येऊन हे करतात, म्हणजे ट्रॉफिक काढतात. आता आपण ज्या दिशेने चाललेलो आहे हा किसन नगर मधून एरिया बाहेर निघतो. आता इथे तुम्हाला बघायला भेटेल. आता म्हणजे आता टाइम झाला निघून, ट्रॉफिकचा निघून गेला. सकाळचे आता निघून गेला ट्रॅफिकचा टाइम, काय करणार? अबे नाही, पण ह्याच्यात बी कसं होतं, जर एखादी बस आडवी गेली की मग तो विषय लय गंभीर होतो. आता इथे हा जो आम्हाला इथला बंद केलेला होता आणि इथून युटर्न आहे आपल्याला. हा जो युटर्न आहे तर ह्यांनी काय करायला पाहिजे होतं की बाबा इथे बस, प्रायव्हेट बसेस, वाहतूक या लोकांना इथून जाता कामा नये. आणि हा युटर्न आहे बघा. हा पावसा पाण्यात कसं असतं? पावसा पाण्यात काय नाही, रेनकोट असला तरी भिजत जायचं. पावसा पाण्यातला तर गोष्टच वेगळी होते. पाण्याचं इथं काय पाणी वगैरे तसलं काय थांबत नाहीये. हा युटर्न आहे. अच्छा, मग तर तुमचे केस मला पांढरे दिसत आहेत, ते ट्रॅफिक मध्ये झाले का पांढरे? हे विचाराने झाले, जास्त करून विचार की आम्हा रिक्षावाल्यांना मान सन्मान का नाही. काही रिक्षावाल्यांचा अपवाद वगळतात, त्याच्यामुळे सगळेच रिक्षावाले तसे नाहीत. आज आम्ही बी कुटुंब प्रमुख आहोत, आम्हाला बी नातवंड आहेत.
समाजामध्ये आम्ही बी काहीतरी देणं लागतो. वारा येऊ किंवा पाऊस येऊ, पूर येऊ, कुठला रोग येऊ, महामारी येऊ, त्यावेळी हा रिक्षावाला तुमच्या हाकेला उभा असतो. बरोबर. आणि खरं तर खरंच रिक्षावाल्यांचं योगदान जे आहे आपल्या रोजच्या आयुष्यात खूप जास्त आहे. म्हणजे आपल्याला मी सुद्धा ट्रेननी जायचा कंटाळा आला, आपण काय पकडतो, हात दाखवतो रिक्षा. कुठे जायचं असेल, पटकन जायचं असेल रिक्षा. त्याच्यामुळे कुठेतरी काका म्हणतात तसं रिक्षावाल्यांना इज्जत देणं खूप जास्त महत्त्वाचं ना. नाहीतर रिक्षावाल्यांनी आपल्याला इज्जत देणं बंद केलं ना, मग फक्त आपण हात दाखवत राहू आणि हे सुसाट निघतील. त्याच्यामुळे आपण पण कुठेतरी एक माणूस म्हणून विचार केला पाहिजे. नंतर ज्या दिवशी रिक्षावाले विचार करतील आणि रिक्षावाले विचार करतात त्या काय काय होतं हे सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्याच्यामुळे बघूया आता आपण रिक्षा थांबू कुठेतरी स्टँडला, परत अजून काही लोकांशी बोलू. हा पासपोर्टचा नाका आहे आपला. हां आता हे रिक्षावाले काका आपल्याला घेऊन आलेले आहेत ठाण्याच्या एका अशा स्पॉटवरती जिथे ठाणेकर सर्वाधिक आपला वेळ घालवतात. हा काय काका, याचं नाव काय? याला पासपोर्ट बोलतात, जुना पासपोर्ट, MIDC एरिया. हां तर इथे हा आमचं इथे स्टँड आहे. हां ज्यांना पिवळी लाईन आखून दिलेली आहे, पिवळ्या लाईनीच्या आत हे असे आमचे रिक्षावाले उभे राहतात, जेणेकरून ट्रॉफिक होऊ नये. हे असे लाईनीत असतात. समस्या काय होते, सरळ तिथून येणाऱ्या गाड्या, हां हातुली मार्गे येणाऱ्या गाड्या, त्याच्यामध्ये इकडे U-टर्न मारला जातो. हां इथे U-टर्न मारला की तिकडून जे चेकनाक्यावरून गाड्या येतात त्या जाम होतात आणि इकडून ज्या जाणाऱ्या असतात रघुनाथवरून वर त्या जाम होतात. म्हणजे ही कैची बसली जाते. हां तर आमची अशी अपेक्षा आहे सगळ्या इथल्या रिक्षा बांधवांची, वाहतूक शाखेला, की तुम्ही जर हाजुरीमध्ये जाण्यासाठी गाड्या ठेवल्या, आतमध्ये येण्यासाठी न ठेवता मागच्या रोडनी जर गाड्या दिल्या हां. तर बऱ्यापैकी ट्रॉफिक समस्या होऊ शकते. ओके. हां. ही अवजड वाहनं आणि पोरं बिरं येतात बघा कशी क्रॉस करतात बिचारे, ही मुलं येतात. खरं तर तुम्ही कैची बसते म्हणता, तुम्ही कैची मारायची वेळ आली आहे इकडे. हे नाही, कैची नाही हो. आता इथे हातोडा तरी मारा, पण ही समस्या सोडा. आता ही लहान पोरं आहेत, ही इथून क्रॉस करून येतात. यांना इथं झेब्रा क्रॉसिंग, झेब्रा पट्टी मारायला पाहिजे होती, की जेणेकरून ह्याच्यावरून वाहतूक व्यवस्थित होईल. एकंदरीत मला सगळं पाहता येतं, फक्त डोक्यावर हात मारायचा बाकी आता. डोक्या हात नाही हो, अंगात ताप आहे, पण त्याला काय माप नाही. आणि इकडं सगळं काय आहे, सगळं आपोआप आहे. म्हणजे आपोआप तुम्ही बघू तुम्ही शकता, ते 40 यमक वगैरे चांगलंच रोज कविता वगैरे करता वाटतं. अहो, यमक म्हणजे सामान्याची राहिले तेवढीच धमक, आपली पडते रिक्षावाल्यांची थोडीच कुमक. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी इथे नाहीत. आता तुम्ही बघितलंय बघा, नाही तर मी काय म्हणतो, आता मी करतो याला हां. मतदान असं करा हां. की नेत्यांच्या पाठीत येऊ दे चमक. त्यांच्या येणार नाही काही चमक, कारण आमचे जे प्रत्येक वेळेला रिक्षासाठी ज्यावेळेस संकट आले त्यावेळेला एक व्यक्ती आहे ज्याचं मी नाव आवर्जून घेऊ शकतो, कारण तो गरिबांचा माणूस आहे आणि माणसातला नगरसेवक आहे. ते म्हणजे योगेश दादा जानकर, की जे नेहमी मागच्या वेळेला बी आम्हाला सपोर्ट नव्हता, त्यावेळेला ती घटना मी तुम्हाला आवर्जून सांगतो. एक माणूस म्हणून हे माझं कर्तव्य आहे, ते मी कर्तव्य पार करतो, कारण ते सांगितलं पाहिजे. साधारणतः 4 तारखेला ते गावाला गेलेले, 3 तारखेला त्यांच्या बहिणीचे मिस्टर वारलेले, 5 तारखेला आम्ही स्ट्राईक पुकारलेला. 15 दिवस अगोदर आम्ही सगळ्यांना लेटर दिलेलं, पण अचानक आम्हाला कळलं की आमच्या गुन्हे दाखल होणार आहेत. आता म्हणलं आपण आधीच उघडे पडलोय महागाईने, आता काय म्हणजे सगळंच भोंगळा कारभार व्हायचा. मग आम्ही एक मित्रत्वाच्या नात्याने आवाज दिला, योगेशला फोन केला. आम्हाला कळलं की त्याचे बहिणीचे मिस्टर वारले. तो तिथे, ती व्यक्ती 3 वाजता रात्री इकडे आली ठाण्यात आणि सकाळी 7 वाजता रिक्षात बसून आमच्या संग ती आली. तर त्यांचा आम्हाला सदैव सपोर्ट असतो. बरोबर. असेच नगरसेवक खरं तर काका म्हणतात की आपल्याला पाहिजे, ज्यांचं काका आहेत आपल्यासोबत. काका बाईक चालवता रोज, काय समस्या वाटतात? हा समस्या इथे नो एंट्री इकडून पूर्ण रस्ता एंट्री बंद केली आहे, त्यामुळे येणार जाणाऱ्यांना भरपूर त्रास होतो या गोष्टीचा. माणसं इकडे स्थानिक लोक सगळे रॉंग साईड मानतात, कोणाच्या जीवाला धोका होईल त्यामुळे राजकारणच रॉंग साईडने चालू आहे सगळं, काय करणार? राजकारणाविषयी आता काय बोलणार. मला डोक्याला हात मार. इथं ती जागा जर खुल्ली केली तिथं मागं आम्ही एकदा ॲक्सिडेंट होत असतात, रॉंग साईडने जाणाऱ्या लोकांचे ॲक्सिडेंट होतात. जे स्थानिक लोक आहेत ती लोक फिरून जात नाहीत, इथे राहणार तर तेवढी गाव फिरून जाणार. त्यांना रस्ता ओपन केला पाहिजे त्या गोष्टी. बेसिकली रस्ता ओपन झाला पाहिजे असं काकांचं म्हणणं आहे. तर आता बघूया, अजून आता आम्ही रिक्षावाल्यांसोबत चर्चा करतोय. रिक्षावाले बरोबर सांगतील ना कुठे. मी प्रमुख सल्लागार आहे इकडला, मी पण रिक्षाच चालवतो. मी स्वतः या स्टँडचा प्रमुख सल्लागार आहे. तुम्ही एकनाथ शिंदेसारखे दिसता मागे.
नाही हो, ते खूप मोठे व्यक्ती आहेत. आम्ही त्यांची बरोबरी कुठं करू शकतो. बरोबर आहे का? करू शकत नाही, पण दिसतं ना एकनाथ शिंदेसारखे. आपल्यासोबत ठाण्यात एकनाथ शिंदे आलेले आहेत. तुम्ही काय आता कुठे चाललाय? आता मी मुलाला घेऊन घरी झालो शाळेत. रिक्षा कधी चालवणार? आता येणार याला सोडून रिक्षावर येणार लगेच. रिक्षा कुठे किसन नगरला असतं का? किसन नगर नाही, MIDC स्टँडला असतो. अच्छा. एकंदरीत फक्त जनतेचे नाही तर आज आपण रिक्षावाल्यांवरती थोडासा फोकस केला. ही रिक्षा घेऊन आपण ठाण्यात आलो होतो. तर आता इथून पण आपल्याला जायचं आहे दुसरीकडे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आमचा शो असाच रोज पाहत राहा. आम्ही नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येतो. चला.